बातमी आहे राज्याच्या पावसासंदर्भातली। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने आपली दमदार हजेरी लावलेली आहे। यवतमाळमध्ये देखील पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। बातमी काय आहे पूर्ण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। तर यवतमाळ दारव्हा मार्ग पावसाळ्यात सतत बंद राहत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। या मार्गावरील बोरी अरब येथील अडाण नदीवर पुलाचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी तात्पुरता रपटा उभारण्यात आला। थोडाही पाऊस कोसळला तर त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद होतो। रविवारी अडाण नदीची पाण्याची पातळी वाढल्याने दुपारपासून हा मार्ग बंद झाला। आज या रपट्यावरून एक स्कूटी नदीत वाहून गेल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कामावरती निषेध व्यक्त केलाय। गेले 3 वर्षापासून या पुलाचं बांधकाम सुरू आहे, मात्र हा पूल अद्यापही अपूर्ण असल्याने या परिसरातील नागरिकांना पाऊस आल्यावरती त्रास सहन करावा लागतोय। गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने काल दुपारी जोरदार हजेरी लावली। मेघगर्जनेसह पाऊस कोसळला, काही ठिकाणी हलक्या गाराही कोसळल्या। यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्तानं बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली होती। जुलै महिन्यात सलग पाऊस कोसळल्याने सर्वत्र पूर स्थिती पाहायला मिळाली। 4000 पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचं देखील नुकसान झालं। यात शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सततच्या पावसामुळे अनेक भागात कापूस, सोयाबीन या पिकांची मोठी हानी झाली आहे। त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत।